खासदार धैर्यशील माने यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची सुरू आहे राजकीय वर्तुळात चर्चा। 7 खासदार असल्यामुळे शिंदे गटाला एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता। माने यांना केंद्रात संधी मिळाल्यास त्याचा फायदा निश्चितच मतदारसंघास होणार। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खासदार धैर्यशील माने यांना केंद्रात संधी मिळाल्यास त्याचा फायदा निश्चितच मतदारसंघास होणार असल्याचं राजकीय जाणकारातून बोललं जात आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरोडकर आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात लढत झाली। त्यामध्ये धैर्यशील माने यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली। केंद्रातील भाजप प्रणित सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे राज्यात 7 खासदार निवडून आलेत। केंद्रातील एनडीए आघाडी सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरू आहेत। त्यामध्ये एनडीए आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या हालचाली सुरू आहेत। 4 खासदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव असल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे 7 खासदार असल्यामुळे त्यांना एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। दुसऱ्यांदा विजयी झालेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे अभ्यासू आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात। त्यामुळे खासदार माने यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे।